पिझ्झा डिलिव्हरीवाला. जगात कित्येक प्रकारची माणसं आहेत. या लोकांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे संबंध आहे. कोणी कुणासाठी हिरो आहे तर कोणी विलेन. बरीच लोक अशी पण असतात जी काहीही नसतात, फक्त असतात. मुकेशही असाच एक माणूस होता. आपल्या फॅमिली सोबत मुंबईला शिफ्ट झाला होता आणि पोट भरण्यासाठी पिझ्झा डिलिव्हर करत होता. मुकेश फार भोळा भाबडा आणि गरीब होता. स्वतःचं काम इमानदारीने करायचा आणि याच कारणासाठी मुंबईमध्ये त्याची प्रगती होणं कठीणच होतं. एवढं काम करतो, पार्सल वेळेवर पोहोचवतो, तरी पण पगार वाढवण्याचं काही नावच नाही. पेमेंट भोड्यासारखं पळून पार्सल वेळेवर पोहोचवलं नाही वाढत. त्याच्यासाठी 5 स्टार खेचावे लागतात बेटा. कस्टमर डिलिव्हरी बॉय साठी जेवढे स्टार्स देतो तेवढेच त्याची व्हॅल्यू वाढते. तू आहेस एकतर अशिक्षित, कस्टमर सोबत नीट बोलत पण नाहीस. कस्टमर काय घंटा स्टार देईल तुला? ही मुंबई आहे बॉस, त्यांना पटवावं लागतं. मुकेश बिचारा विचारात गडला. असं असेल तर मी 5 स्टार नक्कीच घेईन. मग काय, त्या दिवसानंतर मुकेश ज्याही कस्टमरला पिझ्झा डिलिव्हरी करायला जायचा, चल पिझ्झा दे, पेमेंट ऑनलाईन केलेलं आहे, चल फुट, नुसतं बघत काय उभा राहिलंस, चल. मॅडम 5 स्टार देऊन टाका ना प्लीज. स्टार मागतोयस की भीक? माझी मर्जी, चल फुट. मॅडम मी तुमच्या पाया पडतो, प्लीज 5 स्टार द्या ना. असं म्हणून मुकेशने त्या बाईचे पाय पकडले. अरे सोड, काय करतोयस? तेवढ्यात त्या बाईचा नवरा आला. अगे काय झालं? अहो बघा ना, जोर जबरदस्ती करतोय हा. मुकेशला जबरदस्त मारला गेला आणि त्याला पळून लावलं. मुकेश कोणीही नव्हता, पण फॅमिलीसाठी तो हिरो होता. बाबा, उद्या फी भरायला तुम्ही शाळेत येणार ना? मुकेशच्या अडचणी वाढतच गेल्या आणि मुकेशला विलन बनावं लागलं. अरे 5 स्टार असेच नाही मिळत. एका वेळेला तर 5 स्टारच्या चक्कर मध्ये एका मुलीला मी कानफडत लागली होती. बस चुकीचं मार्गदर्शन मिळत गेलं आणि बघता बघताच मुकेश एक मानसिक रोगी आणि भयानक विलन बनत गेला. हे घ्या पैसे. मॅडम ते 5 स्टार. हो हो, देईन, जा. नाही, माझ्या समोरच द्या. अरे हा काय मूर्खपणा आहे? चल निघ इथून. देतेस की नाही? तू असं नाही ऐकणार. सिक्युरिटी. पण मुलगी अजून आरडाओरडा करेल त्या आधीच मुकेशने तिचा गळा आवळून तिला मारून टाकलं. 5 स्टार नाही तर मग जगण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारे पिझ्झा पोहोचवता पोहोचवता मुकेशने बऱ्याच लोकांना स्मशानात पोहोचवलं. पण एके दिवशी अघटित घडलं. 5 स्टारच्या नादामध्ये मुकेश एका बाईचा गळा आवळत होता आणि तेवढ्यात त्या बाईचा नवरा आला जो पोलिसात होता. त्याने गन काढली आणि मुकेशचा एन्काउंटर केला. मध्ये बरीच वर्ष गेली. रीमा पुण्यामध्ये कॉलेजमध्ये शिकत होती आणि गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहायची. एके रात्री ती तिच्या पप्पांशी कॉलवर बोलत होती. ओ बाबा, तुमचं जेवण झालं का? मैत्रिणी त्या खाली मेसमध्ये जेवायला गेल्या. नाही, माझा मूड नव्हता, मी ना पिझ्झा ऑर्डर केलाय. काय बाबा, तुम्ही आणि तुमचे रूल्स, तुमची पिझ्झाशी काय दुश्मनी आहे? ते जाऊ दे, तुम्ही मला भेटायला केव्हा येणार बाबा? तुम्ही आणि तुमची ड्युटी. तेवढ्यात अचानक डोरबेल वाजली. बाबा बाय, डिलिव्हरी बॉय आला बहुतेक. रीमाने दरवाजा उघडला, पार्सल घेतलं. तिने डिलिव्हरी बॉय कडे बघितलं पण नाही. पण जशी ती दरवाजा बंद करू लागली, मॅडम 5 स्टार द्यायचे बरं का. रीमाने आता नजर वर करून बॉय कडे बघितलं आणि तिच्या हातून पार्सल खाली पडलं. ती जोरात किंचाळली आणि ती बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर पडली. कारण की तिच्या समोर दुसरं तिसरं कोणी नाही, मुकेशचं भयंकर भूत उभं होतं. आय एम बॅक. रीमाला हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं होतं. ती शुद्धीवर यायचं नावच घेत नव्हती. डॉक्टर काय झालं? हे बघा, ती शुद्धीवर यायचं नावच घेत नाहीये. कळत नाहीये असं का बरं? डोंट वरी, होतं असं बऱ्याच केसेस मध्ये. मला रीमाला मुंबईला शिफ्ट करायचंय. तेव्हा नर्स पळत पळत आली. रीमा शुद्धीवर आली. रीमा आता पूर्णपणे नॉर्मल होती. तिचे बाबा तिला तिच्या घरी मुंबईला घेऊन आले. रीमा आता नॉर्मल होती, पण बोलतही नव्हती किंवा काही खातही नव्हती. बाळा, असं काय बघितलंस तू? निदान बोल तरी.
बोलायचं नाही तर कमीत कमी जेवून तरी घे ना. अहो ऐकलत का, मला काही नाही माहित. हिला पिझ्झा आवडतो ना, मग पिझ्झाच मागवा. तुम्ही ऑर्डर करा बस. थोड्या वेळाने डोरबेल वाजली. बहुतेक करून डिलिव्हरी बॉय आहे. तुम्ही रीमाच्या जवळ बसा, मी बघून येते. रीमाच्या आईने जसा दरवाजा उघडला ती जोरात किंचाळली, कारण की समोर मुकेशचं भूत उभं हसत होत. काय आंटी, ओळखलं का? आईचं किंचाळणं ऐकून रीमा एकदम ओरडली. बाबा चला, आईचा जीव धोक्यात आहे. रीमाचे बाबा अचानकपणे कन्फ्यूज झाले आणि तेही रीमाच्या मागे मागे पळत पळत हॉलमध्ये आले. हॉलमध्ये मुकेशचं भूत रीमाच्या आईचा गळा आवळून उभं होतं. बाबा बाबा, त्या दिवशी हेच भूत आलं होतं डिलिव्हरी बॉय बनून. सोड सोड, माझ्या आईला सोड. असं म्हणताच रीमा त्या भूतासोबत झटपटू लागली, पण भूताने तिला हवेत उडवलं आणि रीमा भिंतीवर जाऊन आदळली. अचानक भूतावर फायरिंग झाली. भूताने पाहिलं रीमाचे बाबा गन घेऊन त्याच्यावर फायरिंग करत होते. हे पाहताच मुकेशचं भूत हसू लागलं. पोलीस काका, आज मी तुमच्या या खेळण्याने मरणार नाहीये. त्या दिवशी मेलो कारण की मी जिवंत होतो. आज मी मरायला नाही, मारायला आलोय. माझा एन्काउंटर करून माझ्या फॅमिलीला अनाथ करणार आहे. नो, आज मी सोडणार नाही. तुमची पण फॅमिली तबाह करून टाकेन. प्लीज, मी हात जोडतो, माझ्या फॅमिलीला सोड रे. मी पण असेच हात जोडले होते तुझ्या बायको समोर. 5 स्टार मागितले होते, पण तिने नाही म्हटलं आणि बदला घ्यायचा होता, तर मध्ये तू आलास आणि मला मारून टाकलं. मारावं लागलं कारण की तो निर्दोषांना मारत होतास. अच्छा, मग आज तुम्हा सर्वांना मरावं लागेल. असं म्हणताच मुकेशच्या भूताने रीमा, तिचे बाबा आणि आई तिघांना खूप त्रास दिला आणि मग गळा आवळून तडफडवून तिघांना गळा दाबून मारला. म्हणतात की मुकेश आजही मुंबईमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून फिरतो. जे 5 स्टार नाही दे त्यांना मारून बर्बाद करतो. हॉन्टेड बस स्टॉप. ही गोष्ट आहे निजामाबादची. निजामाबाद शहराच्या बाहेर सुनसान भागात एक छोटासा बस स्टॉप होता तर सरळ साधा छोटासा बस स्टॉप. पण त्या बस स्टॉप बद्दल लोकांच्या मनात जरा विचित्र भावना होत्या. साधारणपणे बस स्टॉप वरनं प्रवासाला सुरुवात होते. लोक बस स्टॉप वरनं बस पकडून आपल्या ठिकाणी पोहोचतात. पण निजामाबादच्या या बस स्टॉपने बऱ्याच लोकांच्या आयुष्याचा प्रवास संपवून त्यांना मृत्यूच्या हवाली केलं होतं. अखेर काय होतं त्या बस स्टॉपचं रहस्य? गोष्ट फार वर्षांपूर्वीची आहे. निलिमा नावाची मुलगी अर्ध्या रात्री बस स्टॉपवर बसची वाट पाहत होती. तेव्हा काही बदमाश मुलं आली आणि सुनसान जागेचा फायदा घेऊन तिच्यासोबत गैरवर्तन करू लागले. निलिमा बरीच ओरडली, वाचवा वाचवा वाचवा, मला सोडा सोडा, मला वाचवा वाचवा, सोडा मला, प्लीज वाचवा. पण त्या सुनसान बस स्टॉपवर तिची मदत करायला कोणीच नाही आलं. तेव्हा अचानक एक बस निलिमाने येताना पाहिली. निलिमाला वाटलं बस ड्रायव्हर बस थांबवून तिची मदत नक्की करेल. बस थांबवा प्लीज, बस थांबवा, वाचवा, बस थांबवा, मला वाचवा. पण बस ड्रायव्हरने निलिमा सोबत जबरदस्ती करत असलेल्या त्या मुलांना पाहिलं आणि तो घाबरला. त्याने बसचा स्पीड वाढवला. निलिमा रस्त्यावर उभी राहून फक्त ओरडत होती. पण घाबरलेला बस ड्रायव्हर चुकून निलिमाला चिरडून पुढे निघून गेला आणि निलिमाचा मृत्यू झाला. म्हणतात की आजही त्या बस स्टॉपवर निलिमाच्या भूताची सावली आहे. जी कुठली बस किंवा प्रवासी त्या बस स्टॉपवर रात्रीच्या अंधारात थांबते, निलिमाचं भूत त्यांना
संपवून टाकतं. एके रात्रीची गोष्ट आहे. अजय नावाचा मुलगा सुनसान रस्त्यावरून त्रासाने चालला होता. तेव्हा त्याला एक सायकलवाला समोरून येताना दिसला, जो फारच घाबरलेला होता. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश देव लोक उजागर, जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश. अजयने सायकलवाल्याला थांबवलं. दादा थांबा जरा. दादा काय झालं, तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय? अरे तिकडे छप्पर थरथरतंय, मुलगी रडते. अमावस्येची रात्र आहे ना, वाचवा वाचवा ओरडते. वाटतंय की ती आज प्रकट होणार आहे. तिचा सोडा, पण तुम्ही एवढे सुनसान रात्री इकडे काय करताय? अहो दादा, मला निजामाबादला जायचंय. औरंगाबादेतून आलो एका ट्रक मध्ये बसून. ट्रक फरीदाबादला चालला होता, त्यांनी मला इकडेच म्हणून उतरवलं. आता पुढे कसं जायचं? इकडे कुठली बस किंवा बस स्टॉप सापडेल का? बस स्टॉपचं नाव ऐकताच सायकलवाला जरा जास्तच घाबरला. बस स्टॉप आहे ना मागे, पण तुम्ही तिकडे जाऊ नका. रात्रीला तिकडे बस नाही थांबत कुठली, कारण की तो भूतिया बस स्टॉप आहे. आज अमावस्या आहे, आज तर नक्कीच बळी घेणार ती. निघून जा इकडनं. असं म्हणून सायकलवाला सायकलवर बसून निघून गेला. वाटतंय डोक्यावर परिणाम झालाय. अरे बस स्टॉप आहे समोर म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. बस स्टॉप आहे म्हणजे सकाळपर्यंत छप्पर तरी मिळेल. सकाळच्या सकाळी बघू. असं म्हणताच अजय चालू लागला आणि चालता चालता बस स्टॉपवर पोहोचला. बस स्टॉप फारच सुनसान आणि अमावस्येच्या अंधारामध्ये फार विचित्र होता. अजय बस स्टॉपवर जाऊन उभा राहिला की अचानक बस स्टॉपचं लागलं आणि सोबतच कुणाच्या तरी भयानकपणे ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. निघा इकडनं, निघा. सोडा सोडा, वाचवा वाचवा मला. बस थांबवा, बस थांबवा, वाचवा. अजय थोडा घाबरला पण नंतर सावरला. हे बघ, जो कोणी गर्दूला इकडे लपला असेल ना, पटकन इकडनं निघून जा. तुझ्या कृत्याने गरीब घाबरत असतील, मी नाही. कायद्याने पंडित आहे मी, मंत्रतंत्र मलाही येतात. अरे आजच थोडी प्रवास करतोय मी, अर्धा भारत फिरून आलोय मी घाबरणार नाहीये. हा असा आवाज थोडा वेळ सुरू होता, पण अजयवर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. नंतर हे आवाज हळूहळू थोडे कमी झाली आणि शांतता पसरली. वाटतंय की तो नशेडी पळाला. तेव्हा अचानक शांततेला चिरत अंधारातनं एका मुलीचा आवाज कानावर पडला आणि अजयने अंधारामध्ये पाहिलं. रस्त्यावर एक मुलगी तिचं तोंड गुडघ्यांमध्ये दाबून हमसून रडत होती. ए मुली, कोण आहेस तू आणि इकडे का बसलीस? तेव्हा अचानकपणे काही मवाली मुलं आली आणि त्या मुलीला घेराव घालून त्रास देऊ लागली. येते काय कोपच्या मध्ये? हे पाहताच अजयचं रक्त खवळलं. सुनसान रस्ता बघून मुलीची छेड काढतात. अजय मवाल्यांच्या दिशेने निघाला आणि एकाची कॉलर पकडून त्याला खेचू लागला की अचानकपणे सर्व मवाली गायब झाले. हे बघून पहिल्यांदा अजयला भीतीची खूप भीती वाटू लागली. त्याने मुलीकडे वळून पाहिलं तर त्याचे डोळे पांढरे झाले. आतापर्यंत रडणारी ती मुलगी एक भयानक भूतनी बनली होती. अजयकडे पाहून ती भयानक हसत होती. काय झालं पंडित, घाबरलास? घाबरत तर मी कोणालाही नाही, पण ही काय मस्करी आहे? कशाला घाबरतेस इतरांना? माझं नाव निलिमा आहे. अमावस्येच्या रात्री काही वर्षांपूर्वी माझा इथे मृत्यू झाला होता. मृत्यू. निलिमाने अजयला सगळी कहाणी सांगितली. अजय ही खूप इमोशनल झाला. खूप वाईट झालं तुझ्यासोबत. जग फार वाईट आहे, पण तू आता सुधार ना. लोकांना नको त्रास देऊस. निघून जा आता. मी एकटी कशी काय जाऊ? म्हणजे ग? मला तू आवडलास पंडित. तू इतरांसारखा नाहीयेस. चल चल माझ्या बरोबर. आपण दोघं एकत्र राहूया. हे ऐकताच अजय थरथर कापू लागला. वेडी झाली का? तू भूत आहेस.
आणि मी जिवंत माणूस आहे. मी तुला घेऊन जाणारच माझ्या जगात. मी तुझ्यावर प्रेम करायला लागले. प्रेम. पण मला यायचं नसेल तर मग? हे ऐकताच निलिमा हसत हसत म्हणाली, तर मग जाळून टाक मला. जाळून टाक मला. तू पंडित आहेस. मंत्र मार. मंत्रतंत्र मारू शकतोस तू. जाळून टाक. हे ऐकून अजय घाबरून म्हणाला, हे बघ, मी पंडित नक्कीच आहे, पण मला मंत्रतंत्र वगैरे येत नाहीत का माझी आई? मी फक्त माझा धाक दाखवायला म्हणालो होतो. तू इमानदार आहेस ना, म्हणून मी तुला खरं सांगितलं. हे ऐकताच एकदम निलिमाचा ॲटिट्यूड बदलला आणि ती अजून जास्त भयानक बनली. मला फक्त हेच जाणून घ्यायचं होतं. खोटारड्या, नीच. आज अमावस्येचा बळी तर घेणारच मी. तू जेव्हा मंत्रतंत्राचं बोललास तेव्हा मी घाबरले होते, पण आता मला तुझ्यापासून काहीच धोका नाही. निलिमा जोर जोरात ओरडू लागली आणि सोबतच तिची नख आणि दात देखील वाढू लागले. तिने अजयची मान पकडली आणि त्याच्यामध्ये तिचे टोकदार दात घुसवले. सोड मला. वाचवा. वाचवा. पण निलिमा कुठे थांबणार होती? ती अजयचं सगळं रक्त प्यायली आणि त्याला मारून टाकलं. अशा प्रकारे अमावस्येच्या रात्री त्या भूतिया सुनसान बस स्टॉपवर आणखी एका प्रवाशाचं प्रेत लावारिस बनून पडून राहिलं. भूताची टॅक्सी. काही वर्षांपूर्वी एका शहरात स्वभावानं साधा असलेला अभिषेक नावाचा माणूस राहत होता. अभिषेक एका मोठ्या व्यापाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. एक दिवस तो मालकासह गाडीतून प्रवास करत असताना अचानक गाडी एका झाडाला धडकली. हे तू काय केलंस? माझी CMW गाडी ठोकलीस? तुला माहिती आहे ना माझी गाडी किती महाग आहे ती? मी तुला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकतो. असं म्हणून मालक रागाने गाडी घेऊन तिथून निघून गेला. अचानक नोकरी गेल्यामुळे अभिषेक फारच दुःखी झाला आणि त्याच झाडाखाली बसून रडू लागला. इतक्या वर्षात पहिल्यांदा माझ्या हातून अपघात झाला आणि माझ्या मालकानं माझं म्हणणं ऐकून न घेता मला लगेच कामावरून काढून टाकलं. तितक्यात एक भयावह आवाज त्याच्या कानावर पडला. खाली माणूस वरती भूत, का ती रात्र. वा 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 वा, खूपच छान. तो आवाज ऐकून अभिषेक घाबरला. कोण आहे तिकडे? कोणाचा आवाज आहे हा? समोर या. मी आहे काळ्या रात्रीचं काळ सावट. तुम्हाला बोलवलंस? मी आहे भूत. हे बघ मी आलो. भूत? पिंपळाच्या झाडावरून भूत नाही तर का आंबे येणार? मला जाऊ द्या. मला माहित नव्हतं हे पिंपळाचं झाड आहे. माहित असतं तर मी ह्या झाडाखाली कधीच बसलो नसतो. हा माणूस मला खूप भोळा वाटतोय. याचा फायदा घेतला पाहिजे. पिंपळाच्या झाडाचं कर्ज फेड. मरून जा किंवा मदत कर. म्हणजे मी तुला आत्ताच खाऊन टाकीन. किंवा आपण दोघेही एकमेकांची मदत करू. तू माझी मदत कर, मी तुझी मदत करतो. ते कसं काय? मला माहित आहे तुझ्या मालकाने तुला कामावरून काढून टाकलंय.
मी तुझी नोकरी तुला पुन्हा मिळवून देईन. त्या बदल्यात तू माझी भूक भागव. पण मला गाडी चालवण्याशिवाय काहीच येत नाही. ठीक आहे, मग मी तुझी टॅक्सी बनतो. तू दिवसभर टॅक्सी चालव आणि पैसे कमाव, आणि मी रोज रात्री एका प्रवाशाचं भक्षण करणार. मी नाही करू शकत हे. मग मी तुला आत्ताच खाऊन टाकतो. कुठे फसलो मी? याला मला होकार द्यावाच लागेल, नाहीतर हे भूत मला आत्ताच खाऊन टाकेल. ठीक आहे, मला मान्य आहे. आता तू चालवणार भूताची टॅक्सी आणि मी प्रवाशांना खाणार. दुसऱ्या दिवसापासून अभिषेक भूताची टॅक्सी चालवू लागला. आता तो दिवसभर प्रवाशाला इच्छित स्थळी पोचवून पैसे कमावू लागला, आणि रात्र झाली की शेवटच्या प्रवाशाला निर्जन ठिकाणी घेऊन जाऊ लागला. काय झालं? तू या निर्जन रस्त्यावर टॅक्सी का थांबवलीस? माफ करा ताई, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. म्हणजे काय? म्हणजे मी आता तुला खाणार. टॅक्सीचं रूप धारण केलेलं भूत आता आपल्या मूळ स्वरूपात आलं, आणि भूताने त्या महिलेला खाऊन टाकले. असेच अनेक महिने निघून गेले. एकदा रात्रीच्या वेळेस एक माणूस त्या टॅक्सीजवळ आला आणि म्हणाला, भाऊ, तुम्ही मला माझ्या घरापर्यंत सोडणार का? हो, नक्की, या बसा टॅक्सीमध्ये. थोडे पुढे गेल्यावर अभिषेकने टॅक्सी थांबवली. आता तुम्ही टॅक्सी का थांबवलीत? माफ करा भाऊसाहेब, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. याचा अर्थ काय? याचा अर्थ आता मी तुला खाणार. तू का हसतोयस? कारण तू माझे काम अधिक सोपे केलेस. काही दिवसांपूर्वी मला भूताच्या टॅक्सीविषयी माहिती मिळाली होती. तेव्हापासून मी तुझा शोध घेत होतो. पण मी एक भूत आहे, मी तुला खाणार आहे. आणि मी भूत हंटर आहे, मी तुला मारून टाकणार. भूत हंटर ऐकल्यावर ते भूत घाबरलं. भूत हंटर, प्लीज मला जाऊ द्या. मी इथून पुढे कुठल्याही मनुष्याला नाही खाणार. मात्र भूत हंटरने त्याचं काहीच ऐकलं नाही, आणि त्याने भूतावर एक शक्तिशाली मंत्र फेकलं. भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, प्रवाशांना खाऊन टाकणारी भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी. भूत हंटरच्या मंत्र जपामुळे भूताने घाबरून तिथून पळ काढला, आणि अचानक अभिषेक जोरजोरात रडू लागला. मला माफ करा भूत हंटर. त्या भूताने मला धमकावलं होतं की मी जर त्याचं ऐकलं नाही तर तो मला खाणार होता. मला माहित आहे, ही भूतं खूपच चतुर असतात, म्हणून मी तुला काही नाही म्हणणार. तू जाऊ शकतोस. अशा तऱ्हेने भूत हंटरने भूताच्या टॅक्सीचे रहस्य नष्ट केले, आणि अभिषेकला सुद्धा त्या भूताच्या जाळ्यातून मुक्त केलं. भूतिया ढाबा. नागपूर हायवे वरनं जय आपल्या वाईफ मिथिला सोबत चालला होता. अचानक जयला एक ढाबा दिसतो. मिथिला, स्टॉप द कार, स्टॉप. काय झालं? तो बघ, एक ढाबा आहे. लहानपणी मी आईबाबांबरोबर कितीतरी वेळ इकडे जेवलो होतो. बऱ्याच वेळापासून हा बंद पडलाय. असं वाटतंय आता पुन्हा ओपन झालाय. चल मग जेवून घेऊया इथेच. मिथिला आणि जय ढाब्याच्या आतमध्ये जातात. ढाब्याचे दोन वेटर्स गणपत आणि संपत मिथिला आणि जयच्या जवळ येतात. काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही गणपत आणि संपत आहात ना? मला माहिती आहे तुमची नावं. मी लहानपणी तुमच्या ढाब्यावर यायचो. ऑर्डर बोला. शेवभाजी घेऊन या. मिथिला, इकडची शेवभाजी खूपच फेमस आहे.
गणपत आणि संपत किचन मध्ये जातात. थोड्या वेळाने किचन मधून स्टीलची प्लेट घेऊन 4 माणसं बाहेर येतात. थोडी कस्तुराबाई, गणपत आणि संपत आणि मिथिला आणि जयला घेराव घालतात. अरे कस्तुराबाई, तुम्ही धोंडीबा, राईट? मी तुम्हा सगळ्यांना ओळखतो यार. मला हे सांगा, इतक्या वर्षांपासून हा धाबा बंद का होता? तेव्हा चौघांनी प्लेट उचलून मिथिला आणि जयला दाखवतात आणि एकत्र विचारतात, याला ओळखता? प्लेटमध्ये एका माणसाचा चेहरा दिसतो. मिथिला आणि जय चपापतात आणि चौघांकडे पाहतात तर चौघेही भूत बनलेले असतात. जय जय चल, जय इथून चल, इथे काहीतरी गडबड आहे. ओळखता काय ह्याला? नाही ओळखलं, पण तुम्हा सर्वांना झालंय का यार? जय चल, भूत आहे ती सगळी. चौघे मिथिला आणि जयला घेराव घालतात आणि त्यांचं रक्त पिऊ लागतात. काही वेळापर्यंत त्यांच्या दोघांचे ओरडण्याचे आवाज येतात. मग शांतता पसरते. यांना ठिकाणावर लावा, कस्टमर्स येत आहेत. ढाब्यामध्ये जे कोणी कस्टमर्स यायचे त्यांची हीच अवस्था व्हायची. चौघेही कस्टमर्सना घेराव घालायचे, प्लेट उचलून एका माणसाचा चेहरा दाखवायचे आणि मग त्या कस्टमरचा खून करून त्यांचं रक्त प्यायचे. कुठलाही कस्टमर त्या प्लेटमध्ये कैद असलेल्या माणसाला ओळखायचा नाही आणि मारला जायचा. चौघेही भूत कस्टमर्सना मारायची आणि भूतिया ढाब्याचं रहस्य कधीही उलगडायचं नाही. एका रात्रीची गोष्ट आहे. राघव आणि शर्वरी हायवेवरून नागपूरच्या दिशेने चालले होते. तुझ्या पप्पानी लग्नाची परमिशन दिली, नाहीतर मी तुला पळवून नेलं असतं, माहितीये? पण मी तुझ्या बरोबर कधीच पळून आले नसते. आय लव्ह माय डॅड. ओहो राघव, मला भूक लागलीये. अच्छा बाबा, ढाब्यावर थांबूया ना कुठल्या तरी. तो बघ ढाबा. थांबव. राघव कार थांबवतो आणि दोघे धाब्यावर येतात. ब्युटिफुल. मला वाटतं खूप जुना ढाबा आहे. ऑर्डर सांगा. जे काही उपलब्ध आहे पटकन घेऊन या. गणपत आणि संपत किचन मध्ये जातात. मग चौघेही हातामध्ये प्लेट घेऊन बाहेर येतात आणि राघव आणि शर्वलीला घेराव घालतात. व्हॉट इज दिस? राघव, हे तर बाबा आहेत. हे माझे होणारे सासरेबू आहेत. त्यांना ताबडतोब इकडे बोलवा. हलवा समजलाय काय? नाही बोलवत जा. काय करणार तुम्ही? चौघही भूत बनतात. राघव आणि शर्वरी थरथर कापू लागतात. आम्ही सुडाच्या आगीत गेली अनेक वर्ष जळतोय. जिवंत राहायचं असेल तर बोलवा यांना. पटकन फोन कर, चल. हॅलो बाबा, कुठे आहात तुम्ही? पटकन हायवेवरच्या ढाब्यावर या. इथले लोक आम्हाला मारून टाकतील. लवकर या बाबा. चौघही भूत राघव आणि शर्वरीला घेराव घालून बसतात. काय झालं? अजूनपर्यंत नाही आला तुझा बाप? अर्धा तास होऊन गेलाय. ते निघालेत, आता येतच असतील. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. गणपत, संपत, कामाला लागा. गणपत आणि संपत उठतात आणि धाब्यामध्ये रॉकेल घालायला सुरुवात करतात. रॉकेल वाहू लागतं. हे काय करता तुम्ही? प्लीज, ते येतच असतील. तुम्ही असं नका करू. तू गप्पा बस. आम्ही आमची तयारी करतोय. कसली तयारी? तेवढ्यात शर्वरीचे बाबा तिकडे येतात. शर्वरी तिच्या बाबांना बिलगते. बाबा वाचवा आम्हाला. इथून घेऊन चला. बाळा, रडू नकोस. मी आता आलोय ना. काय तात्या सेठ, ओळखलं काय? तात्या सेठ धोबिडाच्या पायांवर पडतो. मला माफ करा. माझ्याकडनं चूक झाली होती. माझी मुलगी आणि जावयाला सोडा. मी तुमच्या पाया पडतो. नक्कीच सोडू. आधी तू तुझ्या मुलीला आणि जावयाला सांग की त्या रात्री काय झालं होतं. कस्तुरा, मला माफी दे. मला लाज वाटते. आपल्या गलिच्छ तोंडातून माझं नाव नको घेऊस. उठ आणि सांग सगळं काय ते खरं. उठतोयस की संपवून टाकूया ना? काय झालंय बाबा? काय झालं होतं त्या रात्री? बाळा, तेव्हा तू लहान होतीस. मी माझ्या मित्रांबरोबर दररोज या धाब्यावर दारू प्यायला यायचो, मजा करायचो. एके रात्री मी दारूच्या नशेमध्ये या धाब्यामध्ये. सांगा बाबा, काय केलं होतं तुम्ही? मी कस्तुराबाईचा रेप केला. काय? शी, तिरस्कार वाटतो मला तुमचा.
एवढंच नाही, याने आणखीन एक घाणेरडं काम केलं होतं. याने मला, गणपत आणि संपतला खूप मारलं आणि रॉकेट टाकून आम्हा तिघांना जिवंत जायला. तेव्हापासून आमचा आत्मा सुडाच्या आगीत तडफडतोय. आज आमच्या आत्म्याला शांती मिळेल. तात्या, आम्ही रॉकेल ओतलेलंय. बस तुला आज पुन्हा एकदा आग लावायची आहे. तुझ्या मुलीला आणि जावयाला आम्ही काही नाही करणार, पण तुला नाही सोडणार. ही घे माचीस. प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. विचार कर, एकटाच जाणार की जावई आणि मुलीला सोबत घेऊन जाणार आहेस? ठीक आहे, मी तयार आहे. बाळा शर्वरी, तू राघवला घेऊन निघ इथून. बाबा, मी तुम्हाला सोडून नाही जाणार. हट्ट करू नको शर्वरी, मला माझ्या कर्मांची शिक्षा मिळते. तू निघून जा. राघव बेटा, हिला घेऊन जा आणि हिची काळजी घे. जा बाळा. चल शर्वरी, कम. राघव शर्वरीला घेऊन कारच्या जवळ जातो. तात्या शेठ माचीसची काडी पेटवतो आणि खाली फेकतो. आग भडकते, ढाबा जळून राख होतो. भूतांचं हॉस्पिटल. काही वर्षांपूर्वी एका शहरात एक हॉस्पिटल होतं. खरं तर हे एक भूतांचं हॉस्पिटल होतं. तिथले डॉक्टर्स व सगळ्या नर्सेस भूत होते. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना उपचार करण्याच्या नावाखाली ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात. तिथे त्यांना मारून त्यांचं काळीज खात होते. तुम्ही यांना हॉस्पिटलमध्ये आणून खूप चांगलं केलं. आता तुम्ही काही काळजी करू नका. डॉक्टर आता त्यांचा एकदम चांगला इलाज करतील. असं सांगून वॉर्ड बॉय जखमी माणसाला स्ट्रेचरवर झोपवून आत घेऊन गेला. काही वेळानंतर वॉर्ड बॉय परत येऊन म्हणाला, माफ करा, ज्या माणसाला तुम्ही आणलं होतं तो वाचू शकला नाही. पण त्याला तर फक्त पायालाच लागलं होतं. पायाला जखम झाल्याने कोणी कसं मरू शकतं माहित नाही. डॉक्टरनी त्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. वॉर्ड बॉयचं म्हणणं ऐकून ती दोन्ही माणसं तिथून निघून गेली आणि वॉर्ड बॉय ऑपरेशन थिएटरमध्ये आला. डॉक्टर साहेब, मी त्या दोन्ही माणसांना पाठवून दिलं. आता आपण आरामात या माणसाला खाऊ शकतो. रोज असेच लोक आपल्याकडे इलाज करण्यासाठी येऊ देत आणि आपण अशीच पार्टी करत राहू. कित्येक महिन्यांपर्यंत असंच सुरू राहील. एक दिवस मोहित नावाचा माणूस आपल्या वडिलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आला. डॉक्टर साहेब, माझ्या बाबांच्या छातीत दुखत आहे. त्यांच्यावर काहीतरी उपचार करा. मला वाटतं यांचं लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? पण त्यांच्या छातीत तर निव्वळ दुखत होतं. छातीतलं दुखणं कधीच निव्वळ नसतं. तुम्ही इथेच थांबा. मी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेतो व त्यांच्यावर उपचार करतो. वॉर्ड बॉय आणि डॉक्टर मोहितच्या वडिलांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. मग काही वेळानंतर वॉर्ड बॉय आणि डॉक्टर मोहितकडे आले आणि म्हणाले, माफ करा, आम्ही तुमच्या बाबांना नाही वाचवू शकलो. काय? अहो, पण त्यांना छातीत हलकसं दुखत होतं. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की छातीतलं दुखणं कधीच साधं सुधं नसतं. मोहित त्याच्या वडिलांचं मृतदेह घेऊन घरी परतला. पण त्याला डॉक्टरचं म्हणणं काही पटत नव्हतं. नक्कीच यात काहीतरी काळबेरं आहे. माझे बाबा असे अचानक नाही मरू शकत. या रहस्याचा पत्ता लावलाच पाहिजे. हा विचार करत असताना तो दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेला आणि हळूच ऑपरेशन थिएटरमध्ये लपून बसला. आता बघतोच हा डॉक्टर कसं ऑपरेशन करतो ते. काही वेळानंतर डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय एका रुग्णाला घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये आले. चला, याचा इलाज करूया. डॉक्टर असं म्हणताच सगळेजण आपल्या भूताच्या रूपात आले. हे पाहतात मोहित थरथर कापू लागला. हे सगळे तर भूत आहेत. चला, या रुग्णाचं हृदय काढूया. मज्जा आली. मला माणसांची हृदय खूप चविष्ट लागतात. थोडंसं आम्हालाही द्या डॉक्टर साहेब.
हे घ्या, तुम्ही खा आणि तुम्ही पण खा. भूतांना माणसांचं काळीच खाताना पाहून मोहितला उलटी झाली आणि भूतांनी त्याला पाहिलं. तू इथे काय करतोयस? मी चुकून इथे आलो. मला जाऊ द्या. ठीक आहे, जा. फक्त तुझं काळीज इथे ठेवून जा. आज तुम्ही मला जाऊ दिलं तर एका काळजाच्या बदल्यात उद्या मी 2 काळीज आणून देईन. काय? 2 काळीज? हो, मी उद्या 2 माणसांची काळीज घेऊन येईन. एकाच्या बदल्यात 2? ठीक आहे, पण लक्षात ठेव, जर तू उद्या आला नाहीस तर. नाही, मी उद्या नक्की येईन. असं सांगून मोहित आपला जीव वाचून भूतांच्या हॉस्पिटलमधून बाहेर पडला. आज तर वाचलो, पण उद्या या भूतांसाठी मी 2 माणसं कुठून आणू? हा विचार करत तो आपल्या घराच्या दिशेने जात होता की तेव्हाच त्याची नजर भिंतीवरच्या पोस्टरवर पडली. बंगाली तांत्रिक कुठल्याही प्रकारच्या भूत प्रेतचा इलाज करण्यासाठी संपर्क साधा. एकदा या तांत्रिकाला भेटून बघूया. मोहित या तांत्रिककडे गेला आणि त्याने त्याला सगळं सांगितलं. चिंता करू नकोस मुला, तुझी चिंता आजपासून माझी झाली. आता बघ मी या भूतांचं काय करतो ते. दुसऱ्या दिवशी मोहित भूतांच्या हॉस्पिटलमध्ये गेला. तू तर म्हणाला होतास 2 माणसांना घेऊन ये. कुठे आहे ती 2 माणसं? लवकर सांग, आम्हाला खूप भूक लागली आहे. लवकर सांग, आम्हाला खूप भूक लागली आहे. 2 माणसं नाही, पण मी तुमच्यासाठी एक खूप शक्तिशाली तांत्रिक घेऊन आलोय. तर तुम्ही आहात 4 भूत. तांत्रिक, तू आम्हाला फसवलायस, चीटिंग केलीयस. चीटिंग तर तुम्ही लोकांसोबत करता. उपचाराच्या नावाखाली त्यांचे काळीज खाता. तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावी लागतील. तेव्हा तांत्रिकने एक शक्तिशाली मंत्र म्हटलं. अंध तंद फंद, 4 भूत बाटलीत बंद. तांत्रिकने ते मंत्र म्हणताच ती सगळी भूतं त्या बाटलीत बंद झाली. अशा प्रकारे तांत्रिकच्या मदतीने मोहितने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेतला आणि त्या 4ही भूतांना पकडवून भूतांच्या हॉस्पिटलला कायमचे बंद करून टाकले. व्हॅलेंटाईन्स वाली रात्र. गोष्ट आहे कोकमपुरा शहरातली. सॅम नावाचा फारच जवान आणि हँडसम मुलगा ट्रेनने त्याच्या मावशीच्या शहरी कोकमपुराला येत होता. ट्रेन स्टेशनवर थांबताच मावशीने सॅमला तिच्या छातीशी कवटाळलं. पहिल्यांदाच माझ्या शहरात आलायस, आता मी तुला कुठे जाऊ नाही देणार. काळजी करू नकोस मावशी, अख्खी फेब्रुवारी मी इकडेच एन्जॉय करेन. व्हॅलेंटाईनचा महिना आहे, तुझ्या शहरातून कुठल्या मुलीला नक्कीच पटून घेऊन जाईन. सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी अचानकपणे दचकली. कोकमपुरामध्ये व्हॅलेंटाईन नाही साजरा होत सॅम. पण सॅमचं लक्ष कुठे वेगळीकडेच होतं. अचानकपणे त्याला चक्कर येऊ लागली. हे काय होतंय? काय झालं बाळा? असं वाटतंय ही जागा, हे शहर मी आधीही पाहिलंय. मला कळत नाही काय काय दिसू लागलंय. डोकं प्रचंड दुखतंय. सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी हसू लागली. अरे वेड्या, आयुष्यात पहिल्यांदा आलायस इथे. रात्रभर प्रवास झालाय ना तुझा, त्यामुळे झालंय असं. मग सॅम मावशी सोबत मावशीच्या घराकडे निघाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सॅमने मावशीच्या गॅरेजमध्ये एक बाईक बघितली आणि मावशीला आवाज दिला. मावशी. मावशी तिकडे आली तेव्हा सॅमने विचारलं, ही बाईक आशिष दादाची आहे ना? सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी इमोशनल होऊन बोलली, हो, ही आशिषचीच बाईक आहे. माझा आशिष अगदी तुझ्यासारखाच दिसायचा. देवाने त्याला माझ्यापासून हिरावून नेलं. मावशी रडू लागली आणि सॅमही भावूक झाला. आशिषची बाईक घेऊन सॅम फिरत फिरत रोझी गार्डनला पोहोचला. कळत नाहीये असं का वाटतंय की या गार्डनची माझं जुनं नातं आहे. मला गार्डन मध्ये जाऊन बघायला पाहिजे. सॅम एंट्री गेटवर पोहोचला, पण वॉचमनने त्याला तिकडे थांबवलं. नवीन काय माहिती आहे ना, व्हॅलेंटाईन संपेपर्यंत रोजी गार्डन उघडत नाही.
सॅमने वॉचमन सोबत बरीच हुज्जत घातली, पण काही फायदा नाही झाला. सॅम परत बाईक पाशी आला आणि अचानकपणे त्याने पाहिलं बाईक मध्ये कोणीतरी गुलाब लावलं होतं. गुलाब बघताच सॅम खुश झाला. चला, इथे आल्याचा काहीतरी फायदा झाला. रात्रभर सॅम गुलाबाचा वास घेत विचार करत होता की हे गुलाब अखेर कोणी ठेवलं असावं. तेवढ्यात त्याला गुलाबामध्ये एक चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, सॅम, उद्या संध्याकाळी रोझी गार्डन मध्ये भेट. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सॅम रोझी गार्डनला पोहोचला, पण वॉचमनला पाहिल्यावर त्याला पुढे जायची हिंमतच झाली नाही. कळत नाहीये या शहराला व्हॅलेंटाईन्स पासून काय अलर्जी आहे. तेवढ्यात अचानक त्याचा हात कोणीतरी मागून खेचला आणि त्याने पाहिलं एक मुलगी त्याला मागणं खेचत बाजूच्या रस्त्याने त्याला गार्डन मध्ये घेऊन चालली आहे. गार्डन मध्ये आल्यावर दोघेही थांबले. थोडा श्वास घेतल्यानंतर सॅमने बघितलं मुलगी फारच सुंदर आणि मॉडर्न होती. ओ, तर तू आहेस जिने बाईक मध्ये गुलाब आणि गुलाबात लेटर सोडलं होतं. मी आहे शर्वरी, तुझ्या मावशीच्या शेजारच्या बंगल्यात राहते. परवा तुला येताना बघितलं आणि बघता क्षणी तुझ्यावर फिदा झाले. मला तुला सांगायचं यार, किती हँडसम आहेस तू खरंच. असं म्हणताच शर्वरीने सॅमला प्रपोज केलं आणि अशा प्रकारे दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली. व्हॅलेंटाईन्सच्या दर संध्याकाळी दोघेही लपत छपत रोझी गार्डन मध्ये भेटू लागले. किस डेची संध्याकाळ होती. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर शर्वरीने अचानकपणे सॅमला किस केलं आणि म्हणाली, उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे. उद्या आपण कायमचे एकमेकांचे हो. उद्या रात्री उशिरा ये आणि आशिषचा कोणताही शर्ट घालून ये, समजलं? शर्वरीच्या किसमुळे सॅम त्याचं सर्वस्व हरवून बसला होता. अर्धी रात्र संपली होती. सॅम आशिषच्या रूम मध्ये त्याचा शर्ट शोधत होता. मावशी तिकडे आली आणि तिने सॅमला पाहिलं. नक्कीच काहीतरी गडबड आहे. फिरण्याच्या निमित्ताने उशिरा घरी येतो आणि आता हे, मला याला बाहेर जाण्यापासून थांबवलं पाहिजे. सॅम, सॅम, काय करतोयस? चल निघ इथून. सॅमने मावशीकडे बघितलं. त्याचं वागणं बदललं होतं. तो एकदम भयानक बनला होता. बाजूला हो आई, आज मला कोणीही थांबवू शकत नाही. हा. सॅमने मावशीला धक्का दिला आणि मावशी एका भिंतीवर जाऊन आदळली आणि बेशुद्ध पडली. आशिषचा एक शर्ट सॅमने घेतला आणि दरवाजा बंद करून मावशीला एका रूम मध्ये बंद केलं. व्हॅलेंटाईन्सची रात्र होती. सॅम आशिषचा शर्ट घालून गार्डन मध्ये शर्वरी सोबत बसला होता. तो आता पूर्णपणे नॉर्मल होता. मला हे सांग की तू आशिष दादाचा शर्ट का आणायला सांगितलास? कारण मी तुला माझ्या जगात घेऊन जायला आले आशिष. शर्वरी अचानकपणे भयानक भूतनी झाली. सॅम प्रचंड घाबरला होता. घाबरू नकोस आशिष, मी शर्वरी, तुझी प्रेमिका. आठव जरा, 20 वर्षांपूर्वीची ती व्हॅलेंटाईन्सची रात्र. आपण इथे दोघंच बसलो होतो. तेवढ्यात संस्कृती रक्षक बनून काही गुंड इथे आले आणि आपल्याला मारून टाकलं. तू तर सॅम बनून दुसरा जन्म घेतलास, पण मी तुझी वाट बघत राहिले. फक्त तुझी वाट पाहत राहिले. हे काय करतेस तू? हे कोण आहेस तू? शर्वरीच्या भूताने सॅमचे दोन्ही हात पकडले आणि त्याच्या कपाळावर किस केले. अचानकपणे सॅम शांत झाला. मग शर्वरीने सॅमला आलिंगन दिलं आणि तिच्या नखांनी त्याचा गळा चिरून त्याला मारून टाकलं. अशा प्रकारे शर्वरीने दुसरा जन्म घेणाऱ्या तिच्या व्हॅलेंटाईनला मारून व्हॅलेंटाईन्सच्या रात्रीच कायम साठी त्याला तिच्या जगात बोलावलं. बोरवेल वालं भूत. गोष्ट आहे पुण्याची. रश्मी आणि निखिल पती पत्नी होते. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते आणि शहराच्या बाहेर भाड्याच्या जागेत राहायचे. तासन तास प्रवास आणि त्यात फ्लॅटचं भाडं. यापेक्षा तर आपण पुण्यातच एखादा नवीन फ्लॅट घेऊया. आपलं सेव्हिंगही बऱ्यापैकी आहे. रश्मीचं म्हणणं ऐकून निखिलने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या मित्राच्या मदतीने सदानंद नावाच्या माणसाला भेटला ज्याला घर विकायचं होतं. हे बघा, प्रभात रोडवर एक मोठं घर आहे. तसं तर काकांचं आहे, पण काकांना मूलबाळ नव्हतं.
त्यामुळे घर मला देऊन गेले ते. मी US ला शिफ्ट होतोय म्हणून घर विकायचंय. रश्मी आणि निखिलने घर पाहिलं तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी घर विकत घेतलं आणि सदानंद US ला निघून गेला. काही दिवस गेले. रश्मी आणि निखिल नवीन घरात सेटल झाले होते. त्यांचं डेली रुटीन पण खूप चांगलं चाललं होतं. एके दिवशी रश्मी आणि निखिल झोपले होते की अचानक एका आवाजाने रश्मी जागी झाली. आवाज फार भयानक होता. सदानंद, मी तुला सोडणार नाही. आवाजाने विचलित होऊन रश्मी बेडमधनं उठली आणि चालत चालत एका रूमच्या समोर येऊन थांबली. रूमचं टाळं आपोआप तुटलं. दरवाजा पण आपोआपच उघडला आणि रश्मी रूम मध्ये आली. रूमच्या मधोमध एक फार मोठी बोरवेल होती ज्यातून फार विचित्र आवाज येत होते. अचानकपणे रश्मीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. रश्मीने मागे वळून पाहिलं तर मागे निखिल उभा होता. रश्मी, अगं इकडे काय करतेस? निखिलचं लक्ष बोरवेलकडे जाताच तो चकित झाला. सदानंदने आपल्याला सांगितलं का नाही की या रूम मध्ये बोरवेल आहे? आपण ही रूम कधी व्यवस्थित नाही पाहिली. रश्मी नॉर्मल होऊन बोलू लागली. बोरवेल आहे तर चांगलंच आहे ना, पाण्याचा त्रास तर नाही होणार आता. दुसऱ्या दिवशी रश्मी निखिल बरोबर जॉबवर तर गेली पण तिचं वागणं बोलणंच बदललं होतं. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता ती गुपचूप घरी आली आणि बोरवेल समोर येऊन उभी राहिली. मला बाहेर काढा. रश्मीने बोरवेलचा स्विच ऑन केला आणि गार्डन मध्ये येऊन झाडांना बोरवेलचं पाणी देऊ लागली. पाण्यामुळे अख्ख्या कॉलनीमध्ये दुर्गंधी पसरली. लोक नाक तोंड बंद करून घराच्या बाहेर पडली आणि दुर्गंध वाढला. लोकांनी नोटीस केलं की रश्मी दुर्गंधीयुक्त पाण्याने गार्डनला भिजवते. लोक ओरडत रश्मीच्या दिशेने आली. अगं हे सडका पाणी आहे, थांब थांब. लोकांचं म्हणणं ऐकताच जोर जोराने रश्मी हसू लागली आणि पाण्याच्या धारेने तिने लोकांना भिजवायला सुरुवात केली. दुर्गंधीयुक्त पाणी शरीरावर पडताच लोक पळाली. संध्याकाळ होताच निखिल घरी आला तेव्हा त्याने पाहिलं गार्डन मधील सगळी झाडं वेली सुकली होती. निखिलला राग आला आणि तो आतमध्ये किचन मध्ये आला तर रश्मी जेवण बनवत होती. काय गरज होती कॉलनीतल्या लोकांसोबत मूर्खपणा करायची? वेडी म्हणतायत तुला. काय गरज काय होती बोरवेल सुरू करायची? जेवण तयार आहे, हात पाय धुवून घे. रश्मीचा आवाज विचित्र होता, जणू कोणी पुरुष बोलतो आहे. काय झालं रश्मी? दुपारी ऑफिस मधून पटकन आलीस? माझी तब्येत ठीक नव्हती. काय झालंय तुझ्या तब्येतीला? का असं बिहेव करतेस तू? मध्यरात्र झाली होती. निखिल झोपला होता. अचानक एका भयानक आवाजाने त्याची झोप मोड झाली. सदानंद, मी आलो आहे. निखिल घाबरला. त्याने पाहिलं तर बिछाण्यावर रश्मी नव्हती. अचानकपणे त्याची नजर सीलिंग वर गेली तेव्हा त्याचे डोळे विस्फारले गेले. रश्मी वर लटकलेली भयानक भूत बनली होती. जोर जोरात ओरडत होती. मी आलो आहे सदानंद, मी तुला मारून टाकेन. असं म्हणताच रश्मी निखिलच्या छाताडावर बसली आणि तिने निखिलवर हल्ला केला. रश्मी सोड ग, काय झालंय काय तुला? रश्मी निखिलवर वारंवार वार करत होती. निखिलने रश्मीला फेकलं आणि पळत पळत बोरवेलच्या रूम मध्ये येऊन लपला. निखिलने मोबाईल काढून सदानंदला फोन केला. सदानंद, अरे काय केलंस तू? माझी बायको वेडी झालीये, वारंवार तुझं नाव घेते आणि ती बोरवेल आणि हे सगळं काय आहे? सदानंद हसता हसता म्हणाला, माफ कर मित्रा, झालंय असं की मी काकांची सगळी प्रॉपर्टी हडपलीये आणि त्यांना मारून बोरवेल मध्ये गाडलंय. काकांचं भूत सतावत होतं म्हणून मी घर विकून US मध्ये शिफ्ट झालोय. आता माझं कोणी काही बिघडवू शकत नाही, ना इंडियन पोलीस ना इंडियन काकांचं भूत. असं म्हणून सदानंदने फोन कट केला. पण सत्य ऐकताच निखिलची अवस्था बिकट झाली होती. म्हणजे काकांचं भूत रश्मीमध्ये आलंय आणि सदानंद समजून मला मारताय. तेवढ्यात दरवाजा तोडून रश्मी आत आली आणि ओरडू लागली, माझं घर, माझी इस्टेट हडपून, मला बोरवेल मध्ये पुरून तू इथे लपून बसलाय सदानंद. मी तुला नाही सोडणार. काका, मी निखिल आहे, सदानंद नाहीये. पण रश्मीने निखिलला बोलायची संधीच नाही दिली. तिने निखिलला पकडलं
खेचून बोरवेलच्या दिशेने घेऊन आली आणि निखिल सोबतच तिने बोरवेल मध्ये उडी मारून स्वतः सोबतच निखिलचं आयुष्यही संपवलं. देवाशिष त्याची बायको जेनी सोबत US मध्ये राहायचा. त्याचे आई वडील नव्हते, फक्त आजोबा होते जे पुण्यामध्ये राहायचे. देवाशिष वर्षातनं एकदा जेनीला घेऊन आजोबांना भेटायला यायचा. एके दिवशी देवाशिषला इंडियातनं कॉल आला आणि देवाशिष लगेच जेनी सोबत इंडियात आला. दोघे पुण्याला आजोबांकडे पोहोचले तर दरवाजात लोकांची खूप गर्दी होती. पोलीसही होते. मृत्यू 15 दिवसांपूर्वीच झालाय. एकटेच होते ना, त्यामुळे कोणाचं लक्ष नाही गेलं. वास येऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांनी कंप्लेंट केली. देवाशिष आणि जेनी आतमध्ये आले आणि प्रेताला बिलगून रडू लागले. आजोबा, हे काय झालं? माझ्या सोबत आला असता तर हे असं घडलं नसतं. काय इथे राहण्याचा हट्ट केला तुम्ही का? देवाशिष आणि जेनीने आजोबांचे अंतिम संस्कार केले आणि काही दिवस इंडियामध्ये राहायचा निर्णय घेतला. आजोबा तर नाही राहिलेत. आता त्यांची ही प्रॉपर्टी विकून आपण कायमचे अमेरिकेला निघून जाऊ. हो, जसं तुला योग्य वाटेल. जेनी आणि देवाशिष आजोबांच्या घरी राहू लागले. एके दिवशी दोघेही झोपले होते तेवढ्यात कुणीतरी दरवाजा वाजवला. देवाशिषने दरवाजा उघडला तर भाजीवाली उभी होती. साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी. सॉरी, नकोय मला. देवाशिष आणि जेनीला अमेरिकन खाणं आवडायचं. ते दररोज अमेरिकन खाणं ऑर्डर करायचे आणि खायचे. पण भाजीवाली देखील दररोज सकाळी दारावर ठकठक करायची. साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी. देवाशिष दररोज तिला नाही म्हणायचा आणि दररोज ती नेमाने यायची. एके दिवशी देवाशिषचं पोट खराब झालं आणि तो जेनीला म्हणाला, जेनी, आपण इंडियामध्ये आहोत तर आपल्याला इकडचंच खाणं खाल्लं पाहिजे. अमेरिकन फूड आपल्याला ह्या क्लायमेट मध्ये डायजेस्ट होत नाहीये. उद्या आपण भाजीवालीकडनं भाजी घेऊया. मध्यरात्र झाली होती. जेनी आणि देवाशिष झोपले होते की अचानक त्यांचा दरवाजा ठोठावला गेला. दोघे जागे झाले. आता यावेळी कोण आलंय? मी जाऊन बघतो, असं म्हणताच देवाशिषने जाऊन दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये तीच भाजीवाली होती. तू तर सकाळी येतेस ना, आता रात्री पण येणं सुरू केलंस? ही काय वेळ आहे का यायची? देवाशिष ओरडला. तेवढ्यात जेनी तिकडे आली आणि ती पण भाजीवालीला पाहून चकित झाली. तुम्हाला भाजी घ्यायची होती, मग भाजी घेऊन आले. ठीक आहे, आणि इकडे. देवाशिषने भाजीची टोपली घेतली आणि जेनीला दिली. ही आत ठेवून दे आणि येताना पैसे पण घेऊन ये. जेनी टोपली घेऊन आतमध्ये आली आणि तिने झाकण उघडलं आणि ते पाहताच तिचा थरकाप उडाला. टोपलीमध्ये भाज्या नाही, हाडं होती. ती पटकन देवाशिषच्या दिशेने पळाली. इथे देवाशिष भाजीवाली सोबत गप्पा मारत होता. अगं, तुला कसं माहिती आम्हाला भाजी पाहिजे म्हणून? कारण मी माणूस नाही, भूत आहे. अचानक भाजीवाली भयानक भूत बनली. देवाशिषचे डोळे पांढरे झाले. पळत पळत जेनी आली आणि तिने भाजीवालीचं रूप पाहिलं. ते पाहताच ती मूर्छित झाली. जेनी, सांभाळ स्वतःला. देवाशिषने जेनीला सांभाळलं आणि दरवाजा लावला. भाजीवाली भूतणी हसत हसत गायब झाली. जेनीला घेऊन देवाशिष थरथरत आत आला. त्याने जेनीला सोफ्यावर बसवलं. जेनी, घाबरू नकोस, मी पाणी आणतो हा. देवाशिष पाणी घेण्यासाठी किचन मध्ये आला आणि तिकडचं दृश्य पाहून तिकडेच हबकला. भाजीच्या टोपलीवर एका तरुण मुलीचं भूत रडत होतं. देवाशिषला पाहताच त्या मुलीचं भूत रडत रडत देवाशिषकडे येऊ लागलं. देवाशिष ओरडला, जेनी पळ, इकडे धोका आहे. असं म्हणत देवाशिष हॉलमध्ये पळाला तर सोफ्यावर जेनी नव्हती. जेनी, कुठे आहेस तू? तेवढ्यात देवाशिषला एका रूम मधून ओरडण्याचा आवाज आला. देवाशिष थरथरतच त्या रूमच्या दिशेने गेला. तेव्हा त्याने पाहिलं, भाजीवालीचं भूत जेनीकडनं जमीन खोदून घेत होतं. खोद खोद, आणखीन खोल खोद. अचानकपणे देवाशिषला मागून कोणीतरी धक्का दिला. तो रूम मध्ये आला. त्याने मागे वळून पाहिलं तर मागे तरुण मुलीचं भूत उभं होतं. आलास काय तू? तू पण खोद. तुम्ही दोघी कोण आहात? आम्ही तुमचं काय बिघडवलंय? आधी खोदा तर खरं, सगळं काही समजेल. देवाशिष आणि जेनी रडत रडत रूम खोदू लागले.
खोलवर खोदल्यानंतर 2 सापळे बाहेर आले. ते सापळे पाहिल्यावर दोघेही घाबरले. हे सापळे कोणाचे आहेत? इकडे कसे आले? हा सापळा माझा आहे आणि हा सापळा माझ्या मुलीचा. आम्ही मेलेलो. आम्हाला मारून इथे पुरून टाकलं होतं तुझ्या आजोबांनी. खोटं, हे सगळं खोटं आहे. खोटं वाटत असेल तर माझ्या या मुलीला विचार, जी रडत बसलीये. माझी मुलगी तुझ्या आजोबांकडे भाजी विकायला आली होती, तेव्हा त्याने तिच्या बरोबर जबरदस्ती केली आणि मी जेव्हा तिला वाचवायला आले तेव्हा त्याने माझ्या सोबत पण जबरदस्ती केली आणि आम्हाला मारून इथे पुरून टाकलं. मग आम्ही शपथ घेतली, तुझ्या आजोबांना तर मारूच आणि तुमचा निर्वंश करून टाकू. आजोबांना तर मारून टाकलं, आता तुझी पाळी आहे. असं म्हणताच दोन्ही भूतणींनी देवाशिष आणि जेनीला पकडलं. गळा दाबून दोघांना तडफडून मारून टाकलं आणि त्याच खड्ड्यामध्ये पुरून टाकलं. भूतिया आंबेवाला. गरमीचा सीझन म्हणजेच आंब्यांचा सीझन. या सीझन मध्ये आंबे आणि आमरसांचा मजा घेतला जातो. पण हाच आमरसाचा सीझन अमनपूरसाठी खुनाचा सीझन बनला. घडलं काही असं की शहरामध्ये रात्रीच्या समयी एक आंबेवाला घरोघरी फिरायचा. आंबे घ्या ताजे ताजे, मोठे मोठे रसदार आंबे, आंबे घ्या आंबे. आणि जसं कोणी दरवाजा उघडायचं, अहो ताई आंबे घ्या. अरे कसे घेऊ, जरा चव घेऊन बघते. आंबेवाला टोपलीतून एक आंबा उचलून त्याचा रस समोरच्या व्यक्तीच्या हातावर द्यायचा तर आमरस नाही, रक्त यायचं. रक्त? हे काय आहे? काय रे आंबेवाल्या, ही काय थट्टा आहे? आंबेवाला नाही, भूतिया आंबेवाला. असं म्हणताच तो आंबेवाला एक भयानक भूत बनायचा आणि सुरीने समोरच्याचा गळा चिरायचा. शहरामध्ये भूतिया आमरसवाल्याने दहशत माजवली होती. आंबेवाल्याच्या दहशतीमुळे अख्खं शहर भयभीत झालं होतं. एका तांत्रिकाची मदत घेतली. मी खूप प्रयत्न केले, पण तो भूतिया आंबेवाला वशमध्ये येत नाहीये. जर त्याच्यापासून वाचायचं असेल तर आंबे खाणं सोडून द्या. आंबे विकत घेऊ नका. बाबा, आम्ही त्याच्याकडे नाही जात, तो स्वतःहून आमच्याकडे यायचा. त्याचा पण एक इलाज आहे माझ्याकडे. असं म्हणताच त्या तांत्रिकाने घराच्या एका भिंतीवर काही लिहिलं. आंबेवाले आंबे नका आणू. हे काय आहे बाबा? हाच मंत्र आहे त्याच्यापासून वाचायचा. शहराच्या सर्व भिंतींवर हा मंत्र लिहा. तो आंबेवाला तुमच्या घरामध्ये कधीही नाही येणार. बाबांनी लिहिलेला तो मंत्र अख्ख्या शहरभर पसरला. लोकांनी भिंतींवर लिहायला सुरुवात केली, आंबेवाल्या आंबे आणू नकोस. आणि कमालच झाली. ना त्या दिवसानंतर कोणी आंबेवाल्याला पाहिलं आणि नाही आंबेवाला कोणाच्या घरी गेला. पण लोकांच्या मनात त्या आंब्यांची भीती बसली होती. कोणीही आंबे विकत घेत नव्हतं. अमनपूरमध्ये आंबे खाणं आता काही साधारण गोष्ट नव्हती. एके रात्री विशाल आणि रीटा दोघे भाऊ बहीण भरपूर सामानासह रेल्वे स्टेशनवरून शहरामध्ये आले. ओहो, एक टॅक्सी नाही मिळत आहे. विचित्रच शहर आहे. बरं झालं बाबा 20 वर्षांपूर्वीच हे शहर सोडून मुंबईला शिफ्ट झाले. मला तर हे शहर खूप आवडतं. या शहरात आपलं पिढीजात घर जे आहे. राहू दे. तू तर असं बोलतोयस जसं काही तूच त्या घरात राहिलायस. पहिल्यांदाच आई बाबांना न सांगता समरमध्ये चिल मारायला आपण इकडे आलोय. आपल्याला तर हे पण नाही माहित की आपलं घर कुठे आहे, त्याची अवस्था काय आहे. कोणाला तरी विचारूया. अगं तो बघ, नाक्यावर तो आंबेवाला आहे. नाक्याच्या मधोमध एक आंबेवाला टोपलीत आंबे घेऊन बसला होता. दोघे जण त्या आंबेवाल्याच्या दिशेने चालू लागले की तेवढ्यात त्यांची नजर भिंतीवर पडली. आंबेवाल्या, आंबे आणू नकोस. अरे, हे काय लिहिलंय सगळ्या भिंतींवर? हे पण त्या आंबेवाल्यालाच विचारूया ना. चल. दोघेही आंबेवाल्याच्या दिशेने गेले.
आंबेवाला हताश बसला होता. दादा, हे गल्ली नंबर 14 आणि घर नंबर 7 कुठे? आंबेवाल्याने एका खुणेने एका गल्लीच्या दिशेने इशारा केला. थँक्स हा दादा. दादा, सगळ्या भिंतींवर ही विचित्र अशी स्लोगन का लिहिली आहे? आंबेवाले आंबे आणू नका, हेच ना? मॅडम, तुमचा विश्वास नाही बसणार. हा भूताप्रेताचा मामला आहे. भूत प्रेत? ऐको ना बाबा, अहो आम्हाला ऐकायचंय. ही गोष्ट 20 वर्षांपूर्वीची आहे. शहरामध्ये एक गरीब आंबेवाला घरोघरी जाऊन आंबे विकायचा. एके रात्री त्याने एका घराची बेल वाजवली. साहेब, आंबे घ्या ना. नकोयत मला. साहेब, घ्या ना. गरीब माणूस आहे साहेब. अच्छा, चाखून बघू दे मला. साहेब, आता रस सांगतो तुम्हाला. रस नाही, आंबे कापून खायला घाल. आंबेवाल्याने एक आंबा कापून खायला घातला. साहेब, कसा आहे? मजा नाही आली मला. अजून खायला घाल. आंबेवाल्याने अजून एक आंबा खायला घातला. त्या माणसाने पुन्हा तोंड वेंगाळलं. असं करता करता आंबेवाल्याने टोपलीतील सर्व आंबे खायला घातले. मजा नाही आली मला. पळ इकडून. साहेब, पैसे तरी द्या मला. टोपली रिकामी झाली माझी. अरे, कसले पैसे देऊ तुला? चल निघ. आंबेवाल्याला खूप राग आला आणि त्याने सुरी काढली. अरे, तुझी लायकी नाही भिकाऱ्या. मला चाकू दाखवतोस? या चाकूने तुझ्या खून करून टाकेन. हा? काय होणार होतं? त्या बदमाशाने त्या आंबेवाल्याला सुरीने मारून टाकलं. मग तो आंबेवाला भूत बनला आणि लोकांना घरोघरी जाऊन मारू लागला. त्याच भूतापासून वाचण्यासाठी भिंतींवर हे लिहिलं गेलंय. हाऊ सॅड. आता तर तुमच्याकडून पण कोणी आंबे विकत घेत नसेल ना? डोंट वरी, मी तुमच्याकडून आंबे विकत घेऊ. हो, पण आधी आम्ही चाखून नक्की बघणार. आता तुम्हाला आंब्याचा रस खाऊ घालतो. हात पुढे करा बरं. दोघांनी हात पुढे केले आणि आंबेवाल्याने रस काढायला सुरुवात केली. पण आंब्यातून आमरस नाही निघाला. रक्त आलं. रक्त? ही काय थट्ट आहे? मस्करी नाही, बदला. घरांचे दरवाजे बंद झाले तर मग काय? आता मी रस्त्यावर राज्य करेन, हाहाकार माजवेन. असं म्हणताच तो आंबेवाला भयंकर भूत बनला. मग विशाल आणि रीटा थरथर कापू लागले. भूत भूत. आम्हाला सोडून द्या. आम्ही तुमचं काय बिघडवलंय? तू नाही, तुझ्या बापाने मला माझ्या चाकूने मारणारा मुंबईला पळणारा लफंगा आणि कोणी नाही, तुमचाच बाप आहे. हे ऐकताच विशाल आणि रीटा आश्चर्यचकित झाले. तेवढ्यात भूताने त्याची रक्ताळलेली सुरी काढली आणि दोघांवर वार करायला सुरुवात केली. सपासप वारांमुळे दोघेही घायाळ झाले आणि तडफडून तडफडून मरून गेले.